आणि चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपला साथ दिली का असा सवाल आहे। चंद्रपूरमधील नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांना सगळी स्थानिक पातळीवरची परिस्थिती देखील सांगितली आहे। चंद्रपूरच्या नगरसेवकांशी उद्धव ठाकरेंसोबत अर्धा तास चर्चा देखील झाली आहे। नगरसेवकांनी प्रतिभा धानोरकर यांच्यावरची नाराजी देखील उद्धव ठाकरेंच्या समोर उघड केली आहे। तर याविषयी बोलण्यासाठी अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, नेमकी कोणत्या पद्धतीने कैफियत इथल्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंच्या समोर मांडलेली आहे आणि खासदारच्या प्रतिभा धानोरकर आहेत त्याविषयी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे। ही सगळी नाराजी जी आहे किंवा हे जे काही सत्तेचं नवीन समीकरण तयार झालेलं आहे त्या सगळ्याच्या मागे प्रतिभा धानोरकर यांच्याचबद्दलची नाराजी आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। जी सूत्रांनी माहिती दिली आपल्याला त्यानुसार प्रतिभा धानोरकर यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी ज्यावेळी उभाटाचे पदाधिकारी प्रस्ताव घेऊन गेले होते त्यावेळी अतिशय अपमानास्पद वागणूक त्यांना दिली आणि त्यांना परतवून लावलेलं होतं। त्याचबरोबर ज्यावेळी सव्वा वर्षांचं महापौरपद हा देखील प्रस्ताव ज्यावेळी सत्ता आल्याच्या नंतर किंवा मेजॉरिटी आल्याच्या नंतर उभाटाने प्रतिभा धानोरकर यांना दिला त्यावेळी त्यांनी अगदी शेवटपर्यंत याबद्दल निर्णय दिलाच नाही आणि विषय जो आहे तो टांगवत ठेवला। त्यामुळे ही जी नाराजी आहे त्या नाराजीच्या खातीर सगळ्या उभाटाच्या नगरसेवकांनी भाजपला साथ दिली असं देखील या सगळ्या नगरसेवकांनी आज उद्धव ठाकरे यांच्या पुढे सांगितलं। केवळ महापालिकाच नाही तर घुगुसची जी नगर परिषद होती त्यावेळी देखील जे उभाटाचे इच्छुक होते त्या सगळ्या इच्छुकांना प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेसची तिकीटं दिलेली होती त्यामुळे हा देखील विषय होता। अशा प्रकारे संपूर्ण गेल्या अनेक वेळेपासूनची प्रतिभा धानोरकर यांच्या संदर्भातील जी नाराजी आहे त्या नाराजीच्यामुळेच ज्यावेळी महापौर बसवण्याचा विषय आला, ज्यावेळी सत्तेत जाण्याचा विषय आला त्यावेळी काँग्रेसची साथ न देता प्रतिभा धानोरकर यांची साथ न देता भाजपची साथ दिली गेली आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी 30 मिनिटं या सगळ्या नगरसेवकांची चर्चा केली आणि त्या नगरसेवकांकडून जाणून घेतलं की नेमकं हे पाऊल तुम्ही का उचललं। आता या नगरसेवकांनी आपली नाराजी सांगितल्याच्या नंतर ही कारणं सांगितल्याच्या नंतर उद्धव ठाकरे पक्ष संघटनेमार्फत काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं असणार आहे, कारण की अजूनही निर्णय घेतला गेला नाही आहे। आता या कारणाच्या खातीर येत्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे कारवाई करतात की हा जो निर्णय घेतला गेलेला आहे तो निर्णय तसाच अबाधित ठेवतात आणि सत्तेमध्ये भाजपसोबत एकत्रित ही महानगरपालिका चालवतात हे बघणं 1 ते 2 दिवसांमध्ये महत्त्वाचं असणार आहे। अगदी अक्षय, त्यामुळे उद्धव ठाकरे यांची नेमकी भूमिका काय असणार आहे याविषयीची ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका काय आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी।